निलेशनंतर भाऊ सचिन घायवळवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल. कोथरूड गोळीबार प्रकरणी सचिन घायवळवर गुन्हा दाखल. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आदेश. राज ठाकरे फडणवीस एकाच मंचावर येणार. मांजरेकरांच्या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात एकत्र येणार. ठाणे पालिकेत मोठा भ्रष्टाचार. महापालिका आणि वाहतूक विभाग प्रशासनाचा ताळमेळ नाही. मनसे आणि ठाकरे गटाच्या एकत्र आंदोलनाचा इशारा. पुण्यात शिवसेना भाजपामध्ये वाद. चंद्रकांत पाटील मोहोळांवर धंगेकरांचे गंभीर आरोप. दोघांचाही गुंडांशी संबंध असल्याचा दावा. गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट. सचिन घायवळ बंदूक परवान्यावरून योगेश कदम वादात. मवियाच्या नेत्यांचीही गुंड घायवळशी सलगी. रोहित पवारांचे निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल. लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य. विरोधकांकडून जोरदार समाचार. आरक्षणाच्या मुद्द्यावर ओबीसी समाजाचा एल्गार. नागपुरात सकल ओबीसी समाजाचा महामोर्चा. सरकारनं मराठ्यांना वेगळं आरक्षण द्यावं. मंत्री छगन भुजबळांची मागणी. वेगळ्या आरक्षणाला विरोध नसल्याचंही केलं स्पष्ट. सरकार जरांगेंपुढे झुकलं. जरांगे ओबीसींच्या मुळावर उठलेत. वडेट्टीवारांचं टीकास्त्र. फडणवीसांनी ओबीसींना संपवण्याचं काम केलं. तुम्हाला 374 जातींचा विचार कसा पडला. विजय वडेट्टीवारांचा सरकारला सवाल. विखे पाटलांनी जरांगेंची भेट घेतल्यानं ओबीसी नेत्यांचा संताप. विखेंचं राजकारण मतलबी आणि बिनबुडाचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा पर्याय निवडा. अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार रहा. मुख्यमंत्र्यांच्या नाशिकच्या बैठकीत सूचना. सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही. गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर जयंत पाटलांचा पलटवार. महायुती नव्या आमदारांवर मेहरबान. पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदारांना निधी वाटप. महायुतीत निधी वाटपावरून ज्येष्ठ आमदारांमध्ये नाराजी. ठाण्यात मविया मनसेचा एकत्र मोर्चा. महापालिकेवर निघणार मोर्चा. 13 ऑक्टोबरला मोर्चा निघणार. भिवंडी पालिकेचा अतिक्रमणावर हातोडा. शहराच्या रस्त्यालगतच्या अतिक्रमणांवर मोठी कारवाई. बीड पुण्यामध्ये एफडीएची मोठी कारवाई. कप सिरपचा मोठा साठा जप्त. मध्य प्रदेशातील घटनेनंतर एफडीए अलर्ट मोडवर. तलासरीच्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण. शौचालय नीट साफ न केल्यानं मारहाण केल्याचा आरोप. मारहाणीत विद्यार्थ्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर इजा. सरन्यायाधीशांवरील बूट फेक प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. मंत्रालयाबाहेर युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांकडून धरपकड. लग्नाशिवाय पुरुषांसोबत राहू नका. भाजपा नेत्या आनंदीबेन पटेल यांचा मुलींना सल्ला. लिव्ह इनमध्ये गेलात तर तुमचे 50 तुकडे. तरुणींना सूचक इशारा.